You're watching Newstainment Television. या सगळ्या सगुबाईवरती या. कमाल एनर्जी आहे आणि मी येऊ की नको मी घाबरत होते कारण की मी आले परत वन्स मोर सुरू होणार आणि ही एनर्जी आपल्याला या सिनेमात देखील पाहायला मिळणारच आहे. आणि सखूबाई ऑलरेडी ट्रेंडिंग आहे. मला माहिती आहे आपल्याला कोणाला भेटायची उत्सुकता होती, कोणाला पाहायची उत्सुकता होती, पण गौतमी खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन. हे गाणं खूप छान चाललंय, ऑलरेडी सगळ्यांना आवडलंय आणि खास करून सिद्धार्थ आणि तुझी दोघांची ही एनर्जी खरंच कमाल आहे आणि पॉवर पॅक एकदम जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? कारण की डेफिनेटली तू एक खूप छान कलाकार आहेस, तुला परफॉर्मन्सचा एक्सपिरियन्स आहे, पण फिल्मसाठी शूट करतानाचा आणि सिद्धार्थ सोबत शूट करतानाचा एक्सपिरियन्स हा जाणून घ्यायचा आहे. खरंच खूप अवघड होतं मला सुरुवातीला. खरं तर सिद्धार्थ दादाला माहिती नाही, पण मी एवढी घाबरलेले सुरुवातीला. ऍक्च्युली एवढे मोठे सेलिब्रिटी आणि म्हणजे मी खूप घाबरलेले. पण जसं दादा तुम्ही आलेत प्रॅक्टिसच्या वेळेस आम्ही भेटलो, अजिबातही मला वाटलं नाही की दादा सेलिब्रिटी आहे. एक कलाकार म्हणजे पाहिजे ना तर एकदम परफेक्ट आहे. आणि मीच नाही, माझी पूर्ण टीम त्यांची आठवण काढत असते. त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि ते समजून घेतात खरं तर. आणि म्हणजे बोलाल तेवढं कमी आहे त्यांच्या बाबतीत. आम्ही किती वेळा आपण पाचवी 6वी भेट आहे आमची. पण ते पहिल्या वेळेस मला जसं भेटलेलं आहे सुरुवातीला आणि आज ते मला भेटले तर त्यांच्या स्वभावात काडी मात्राचाही काही फरक नाहीये. खरंच ते खूप 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 छान आहे. बस मी कौतुक करत तेवढं कमी आहे दादांचं. पण खरंच थँक्यू आणि मला खरंच खूप छान वाटलं. नाही, तिने खूप कौतुक केलं. बोला जीवनगौरव की ट्रेलर विजिट आहे मला कळलं नाही. पण अगेन सगळेजण एका व्यक्तीचं नाव घेतात, ते म्हणजे प्रीतम कागणे. तिच्यामुळे ह्या सिनेमात मला ही खरी हा रोल खरा त्याच्यामुळे मला मिळाला, कारण ती विशाल सरांची जुनी मैत्रीण आहे. त्यांनी 36 तो एक सुभाषगींचा सिनेमा केला होता. सो जेव्हा नावं निघाली तेव्हा प्रीतमने माझं नाव सुचवलं आणि या सिनेमाचा भाग झालो मी. पण ही जी सगळी त्या हे गाणं ज्या सिनेमात ज्या मूडला येतं, गौतमी पाटील हवी, गौतमी पाटील आम्ही भेटतोय, गौतमी प्रचंड बिझी आहे, तिचे शो चालू आहेत, पण तिनेही हे गाणं आम्ही एका रात्री शूट केलंय. आणि ॲग्नेल सर, सोनाली, हे सगळ्यांचं कौतुक. आमच्या राहुल ठोंबरे ज्यांनी कोरिओग्राफ केले त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे, कारण एका रात्रीत नॉनस्टॉप म्हणजे भाई आम्ही त्या सकाळपर्यंत अशीच होतो. आणि तसंही गौतमीला मी पहिल्यांदा स्टारच्या इव्हेंटला भेटलो होतो, माझ्या शोलात आलेली धिंगाणाला. मला असं वाटतं की तिचा ऑरा कमाल आहे. ती एक परफॉर्मर म्हणून अख्खा महाराष्ट्र तिच्यासाठी वेड आहे. पण साधी मुलगी आहे, सिंपल आहे, प्रत्येक स्टेप
हे बरोबर आहे नाही, हे कसं करू दादा, हे कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी करत मला खूप बरं वाटलं. म्हणजे कसं असतं, कधी कधी आपण काही गोष्टी इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा एक अशी मैत्रीण भेटते जी ना तिच्या स्वभावाने आपल्याला शिकवते की नाही नाही अजूनही आपण आणखीन थोडं शिकायला पाहिजे. त्यामुळे तिने एवढं, म्हणजे मी तिला बोलता किती शो झाले, हजाराच्या वेळेत तर शो केले असतील तिने, एवढा सगळी पॉप्युलॅरिटी आहे. पण ती काम करताना एक सिनेमात काम करायचंय, एक वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे, त्यात एनर्जी टाकायची आहे. आता मला ते बडं नाही, सिद्धार्थची एनर्जी, पण तिने ज्या पद्धतीने ह्या गाण्यात, आता तुम्ही वन्स मोर म्हणालात, नाच टीमवर हे गाणं उपलब्ध आहे, लोकांना आवडतंय. सो ह्या सिनेमाचा भाग होणं, ह्या गाण्याचा भाग होणं ह्या टीमचं आहे. आणि थँक्यू, माझं खूप कौतुक केलं. सर मुळात खूप चांगली व्यक्ती असतो आणि आयुष्यभर अशीच राहा, आईवडिलांचा आशीर्वाद असेल तुझ्या पाठीशी राहते. थँक्यू. वेल, जसं आता सिद्धार्थ म्हणाला, या सिनेमाशी निगडीत आणि या गाण्याशी निगडीत खरं तर खूप महत्वाचे लोक आहेत. ते म्हणजे हे गाणं देखील चैतन्य कुलकर्णी यांनीच लिहिलेलं आहे आणि या गाण्याला आवाज दिलाय सोनाली सोनवणे यांनी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती. म्हणजे चैतन्य कुलकर्णी चंद्राची गोष्ट डायरेक्ट सखू आहे, म्हणजे बघा सगळं आहे चैतन्य, सगळे आपल्याकडे. आणि त्यासोबतच राहुल ठोंबरे ज्यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलंय, मी त्यांना इथे इन्व्हाइट करते. आणि विशाल दादांसाठी खरंच जोरदार टाळ्या होऊ द्या. खरंच त्यांनी आज खूप मेहनतीने हे सगळं उभं केलंय. खरंच विशाल दादा तुमचं मनापासून आभार मानते. आणि तुम्ही मला ही संधी दिली. खरं तर मी तुमच्यामुळं, म्हणजे मी सिद्धार्थ दादांसोबत गाणं करू शकले आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांना भेटू शकले, म्हणून तुमचं खरंच मनापासून आभार. आणि राहिले आम्ही बरेच गाणे केलेत सोबत म्हणून काय तुमचंही मनापासून आभार दादा. थँक्यू. काही दिवसांनी आम्ही पण बरीच गाणी केली सोबत, एवढं ती मला घेणार आहे आता. पण खरंच मी जाऊ. वेल, मी सिद्धार्थ, येस, मी तुला इथून रिलीट करते. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. पण आता जसं सिद्धार्थ बोलला तसं गौतमी व्हेरी प्युअर सोल आहे आणि डेफिनेटली या गाण्यातूनही तुझी ती छान प्युअर एनर्जी सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि अशीच राहा. ह्या गाण्यातूनही तू खूप काय म्हणता एंटरटेनमेंट केलेलं आहेस आणि त्यामुळे या फिल्मसाठी पण खूप मोठा मला वाटतं हातभार लागणार आहे. सो राहुल, तुझ्याकडे वळते. कोरिओग्राफ जसं आता सांगितलं. This is Newstainment Television.